पशुसंवर्धनचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली। कौस्तुभ दिवेगावकरांची वखार महामंडळामध्ये करण्यात आली बदली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर 8 आणि 9 सप्टेंबर रोजी अमित शहा मुंबईत। दौऱ्याच्या दरम्यान अमित शहा लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड हाफ पॅन्ट आणि स्कर्ट परिधान केल्यास दर्शन नाही। मंडपात मंडळाकडून पर्यायी कपड्यांची सुविधा। पीएमआरडीए कडून पुणे मेट्रोला नोटीस। मान हिंजवडी ते वाकड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नोटीस। 15 दिवसात रस्ते दुरुस्त करण्याची सूचना। नाशिक महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये तर धोकादायक वाडे इमारतींचा वीज आणि पाणी कनेक्शन तोडणार। नोटिसा देऊनही प्रतिसाद मिळत नसल्यानं हालचाली। आता दिल्लीचे तख्तही महाराष्ट्र बनवणार। पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आत्महत्याग्रस्त मराठा बांधवांच्या कुटुंबांना शासकीय नोकरीत समाविष्ट करा। बार्शीतील मराठा बांधवांची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी। सामाजिक कार्यकर्ते बीएस कांबळे आत्महत्या प्रकरणी बाबाजानी दुर्राणींच्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक। बाबाजानी दुर्राणींना तात्काळ अटक करण्याची मागणी। नागपूरमध्ये 541 पीओपीच्या गणेश मूर्ती जप्त। 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान 541 पीओपीच्या मूर्ती जप्त। पीओपी मूर्ती विक्री प्रकरणी 4 लाखांचा दंड वसूल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 युवकांचं विष प्राशन। अतिक्रमण हटावच्या विरोधात युवकांचं विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न। राहुल गांधींच्या विरोधातील मानहानीच्या खटल्यावरील सुनावणी 19 सप्टेंबरपर्यंत पुढे। तक्रारदाराची प्रकृती ठीक नसल्यानं कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच नांदेडमध्ये वातावरण तापलं। नांदेडमध्ये मुस्लिम संघटनांनी पुकारला एल्गार। विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 15% प्रतिनिधित्व द्या। मुस्लिम संघटनांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।